फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत तर रव्यापासून एकदम सॉफ्ट अँड स्पॉन्जी असा केक. तर एकदम कमी साहित्यामध्ये आणि मँगो केक आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1.5 वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा घेतला आहे. आता इथं कपने जर मेजरमेंट करणार असाल तर कपचं घ्या किंवा कुठलीही वाटी एक म्हणजे प्रॉपर एक वाटी ठरवा. त्याने पूर्ण सगळं मेजरमेंट घ्या. तर इथं 1.5 वाटी रवा आणि 1 कप मी मँगोचा पल्प घेतला आहे. मँगोची साल काढून त्याला बारीक छान कापून घेतलं आहे 1 वाटी. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकायचे. त्यानंतर याच्यामध्ये 1 कप मी पिठी साखर टाकली आहे. तर पिठी साखर अवेलेबल नसेल तर तुम्ही रेग्युलर आपण जी वापरतो मोठी साखर, जाडी साखर जी असते, तर ती टाकली तरी चालेल. आता हे सगळं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम एकजीव करून घ्यायचं आहे छान. त्यानंतर मी याच्यामध्ये फूड कलर वापरला आहे. पाव चमचा फूड कलर म्हणजे येलो फूड कलर आहे, तो वापरला आहे. तुम्ही याच्यामध्ये केसर म्हणजे दुधात थोडेसे 4-5 काड्या केशरच्या भिजवून ते टाकू शकता. त्याचाही कलर छान येतो. म्हणजे आणि नसेल टाकायचा तर अवॉइड केला तरी चालेल. कारण मँगोचा थोडासा येल्लोइश कलर याला आलेला असतो. तर इथं कलर टाकल्यानंतर पाव वाटी तेल टाकून घ्यायचे. आपलं रेग्युलर आपण जेवणात जे तेल वापरतो ते तेल टाकून घ्यायचे आणि आपल्याला इथं इनो टाकायचं आहे. 1 पॅकेट इनो टाकून घ्यायचं आहे. आता इनोची म्हणजे व्हिडिओ स्किप झाला आहे. तर तुम्ही आठवणीने 1 पॅकेट पूर्ण इनोचं टाकायचं याच्यामध्ये आणि मिक्सरमध्ये छान अर्ध्या मिनिटासाठी फिरवून घ्यायचं. छान फ्लफी बॅटर तयार होतं. आता इथं भांडं यूज करताना आपण 1 किलोचा बेस तयार करतो केकचा. त्याच्यासाठी जे भांडं यूज करतो ते लागेल आपल्याला. त्याच्यामध्ये हा पूर्ण छान तयार होईल. पण मी इथं वाट्यांमध्ये पण घेतलं आहे. सो 1 किलोपेक्षा कमी जे म्हणजे टीन आहे जो अर्धा किलोसाठी वापरतो. अर्धा किलो, पाऊण किलोसाठी जो आपण टीन वापरतो तो मी यूज केला आहे. आणि इथं वाट्यांमध्ये सुद्धा मला दाखवायचं होतं की वाट्यांमध्ये सुद्धा खूप छान रवा केक हा म्हणजे फ्लफी तयार होतो. आणि हे बॅटर म्हणजे हे टीन मी ओव्हनमध्ये न ठेवता मी इथं कढईमध्येच ठेवणार आहे. तर एकासाठी मी इथं पॅन ठेवला आहे. त्याच्यावर छोटीशी आपली जी कुकरची जाळी असते ती ठेवून प्रीहीट करायला ठेवलं आहे आपलं बॅटर ओतेपर्यंत. आणि आता इथं कढईमध्ये मी त्या 3 वाट्या आहेत त्या ठेवल्यात आणि इथं खाली एका पॅनवरती जाळी ठेवून त्याच्यामध्ये दुसरं जो आपला केकचा टीन आहे तो ठेवला आहे. आता दोन्ही 30 ते 35 मिनिटामध्ये म्हणजे होऊन जातात. पण आपल्या ज्या छोट्या वाट्या आहेत त्या 8 ते 10 मिनिटामध्ये आपल्या तयार होतात. कारण छोटे-छोटे आहेत त्याच्यामुळं लवकर तयार होतात. आणि ह्याला 25 ते 30 मिनिट सहज लागतात. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि टीन फुल झाला आहे. तर खूप छान आणि एकदम इन्स्टंट होतो हा रवा केक. आणि मँगोचा केक आहे. तुम्ही बघू शकतात खूप छान आणि फ्लफी झाला आहे. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.